नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गव्हर्नमेंट जॉब सेंटर, जिथे तुम्हाला मिळतात 100% व्हेरीफाईड आणि ऑथेंटिक गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स. कोणतीही अफवा नाही, कोणताही गोंधळ नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू इनटेक 1-2027 ही भरती अग्निपथ स्कीम अंतर्गत असून अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी आहे. जर तुम्हाला इंडियन एअरफोर्समध्ये सेवा करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ही भरती इंडियन एअरफोर्स कडून घेतली जात आहे. भरतीचे नाव आहे अग्निवीर वायू इनटेक 1-2027. निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षाची सेवा करण्याची संधी मिळते. ही संधी अविवाहित पुरुष व महिला दोघांसाठी खुली आहे. आता इम्पॉर्टंट डेट्स पाहूया. ऑनलाईन अर्ज 12 जानेवारी 2026 पासून सुरू होतो आणि 1 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. फेज 1 ऑनलाईन एक्झाम 30 आणि 31 मार्च 2026 रोजी होणार आहे. प्रोव्हिजनल सिलेक्ट लिस्ट 14 नोव्हेंबर 2026 रोजी आणि एनरोलमेंट लिस्ट 1 डिसेंबर 2026 रोजी जाहीर होईल. एलिजिबिलिटीमध्ये वय आणि वैवाहिक स्थिती फार महत्त्वाची आहे. उमेदवारांची जन्मतारीख 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान असावी. नोंदणीच्या वेळी कमाल वय 21 वर्ष असावे. फक्त अविवाहित उमेदवार पात्र आहेत आणि 4 वर्षाच्या सेवाकालात विवाहास परवानगी नाही. सायन्स कॅटेगरीसाठी 10+2 फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश किमान 50% गुणासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 2 वर्षाचा वोकेशनल कोर्स फिजिक्स आणि मॅथ्ससह असेल तरीही चालेल. अदर दॅन सायन्ससाठी 10+2 कोणत्याही शाखेतून किमान 50% एकूण गुण आणि इंग्लिशमध्ये 50% आवश्यक आहेत. 2 वर्षाचा वोकेशनल कोर्स पूर्ण केलेले उमेदवार देखील पात्र ठरतात. सिलेक्शन प्रोसेसचा पहिला टप्पा म्हणजे ऑनलाईन CBT एक्झाम. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. सायन्स उमेदवारांसाठी फिजिक्स, मॅथ्स आणि इंग्लिश विषय असतात. अदर दॅन सायन्ससाठी इंग्लिश, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस येते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क्स निगेटिव्ह मार्किंग आहे. फेज 2 मध्ये येते फिजिकल फिटनेस टेस्ट आणि अडॅप्टिबिलिटी टेस्ट. 1.6 किलोमीटर धाव पुरुषांसाठी 7 मिनिटात आणि महिलांसाठी 8 मिनिटात पूर्ण करावी लागते. यानंतर पुशअप्स, सिटअप्स, स्क्वॉट्स आणि अडॅप्टिबिलिटी टेस्ट 1 व टेस्ट 2 घेतले जातात. फेज 3 मध्ये मेडिकल एक्झामिनेशन होते. ही तपासणी इंडियन एअरफोर्सच्या ऑथराइज्ड मेडिकल बोर्ड कडून घेतली जाते. जर कोणी अनफिट ठरले तर अपील मेडिकल बोर्डचा पर्याय उपलब्ध आहे. वेतन आणि फायदे खूप चांगले आहेत. पहिल्या वर्षी 30,000, दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,500 आणि चौथ्या वर्षी 40,000 प्रतिमाह मिळतात. 4 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर सेवानिधी म्हणून सुमारे 10 लाख रुपये मिळतात. अप्लाय करण्यासाठी iafrecruitment.edsil.co.in या वेबसाईटला भेट द्या. ऑनलाईन नोंदणी पूर्ण करा, अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अर्जाचा प्रिंटआउट नक्की ठेवा. अर्ज करताना पात्रता आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. अपडेटसाठी फक्त ऑफिशियल इंडियन एअरफोर्स वेबसाईट फॉलो करा. अर्ज करताना पात्रता आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. अपडेटसाठी फक्त ऑफिशियल इंडियन एअरफोर्स वेबसाईटलाच फॉलो करा. मित्रांनो, सरकारी नोकरी नशिबाने नाही तर सततच्या परिश्रमाने आणि योग्य माहितीने मिळते. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हेरीफाईड डिफेन्स फॉर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी गव्हर्नमेंट जॉब सेंटर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या भरतीची सविस्तर जाहिरात आणि अप्लाय लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.